आता प्रथम कोण असणार, द्वितीय कोण असणार, तृतीय कोण असणार, चतुर्थ कोण आणि पाचव्या क्रमांकावरती कोणाचा नंबर असणार यासाठी चाललेली रेस आता मैदानाच्या आत सुरू होईल. आणि त्या रेसमधील पहिला मॅच आपल्याला एकविरा नायगाव आणि श्रीराम कसराळी. नावं मोठी आहेत आणि जसं नाव मोठं आहे या दोन संघांचं, या दोन्ही संघांनी वारंवार त्या नावाला साजेसा खेळ केलेला आहे. वैतना परिसर पाहिला तर श्रीराम कसली या संघाने 2023, 24, 25 या वर्षामध्ये बरीचशी पारितोषिक कमावलेली आहे. जर आपण पाहिलं नायगाव पूर्व पट्टा जो आहे त्यात एकविरा नायगाव या संघाने देखील मोठ्या प्रमाणात प्रत्येक स्पर्धेमध्ये बाजी मारलेली आहे. गेम आणतोय दोन्ही संघांना भरपूर 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 शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल चांगला इंटू द गॅप. लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षण आहे, खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्याचा फायदा उचलत एका धावेचं रूपांतरण दुसऱ्या धावामध्ये केलं जातं. विशाल कोहली, विशाल कोहलीचा खेळ आपण जवळपास पाहिला ना खार्डी गावामध्ये, तर जवळपास 12-13 वर्ष अगोदर हा खेळाडू तेव्हा नवतरुण चषक, कोसमाई चषक व्हायचे, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये विशाल कोहलीचं नाव पुढे असायचं. एकविरा नायगाव संघ हा पुढे असायचा. आज जाणता चषकामध्ये देखील विशाल कोहली याचा संघ दाखल झालेला आहे. अंतिम 5 मध्ये काय बॉल होता बघा, किती तेज तरार चेंडू, जशा तसं रोकटोक उत्तर आहे. तुझ्याकडे बॅट आहे, माझ्याकडे बॉल आहे, या प्रश्नाचं उत्तर दिलं जात आहे. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल 2 धावेचा होता. हा बॉल निर्धाव, कुठलीही धाव नाहीये. आई एकविरा नायगाव आणि श्रीराम कसराळी या दोन संघामध्ये चाललेला हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत आहे गोलंदाजी मार्गावर, एक उत्तम दर्जाचा गोलंदाज. बघा फुलटॉस बॉल होता, तयार नव्हते विशाल कोहली. कदाचित त्या मानसिकतेमध्ये नव्हते की कदाचित हा बॉल फुलटॉस येईल आणि अंगाचा वेध घेतोय. लेगबायचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचले जातात, त्याची नोंद आमचे आकाश घेताना दिसत आहेत आणि धावसंकेत वाढ होते आम्हाला कळवत आहेत. 3 चेंडू आणि 3 धावा. बघा समोर भक्कम संघ आहे, तरी सुद्धा टॉस जिंकल्यानंतर विकी याने सांगितले की आम्ही प्रथम गोलंदाजीच करणार, कारण आमच्या फलंदाजावर आमचा विश्वास आहे. या संघामध्ये मी स्वतः आहे, या संघामध्ये माझा वैभव आहे, आम्ही धाबा चेस करू शकतोय. आणि बऱ्याच वेळा त्याने केल्यात. चांगला बॉल होता आणि त्या चांगल्या बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न चांगला होता, पण तितकंच प्रेक्षणीय, दर्शनीय, उल्लेखनीय क्षेत्ररक्षण देखील पाहिलंय. काय काय घडलं या बॉलवरती. ब्लॉकरमध्ये बॉल, चांगला फटका. असं वाटलं षटकार जाईल, विकीने स्वतःला झोकून दिलं का, कारण संघाची धुरा त्याच्या खांद्यावरती आहे. मला हा बॉल अडवायचा आहे हे फक्त त्याच्या मनात होतं आणि या धावा रोखल्या गेल्यात. एकच धाव, 4 चेंडूमध्ये 4 धावा. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण बघा ऑन स्क्रीन. यावेळेला पुन्हा एकदा अंगाचा वेध घेतो. जोरदार अपील जरूर केली गेली यष्टाच्या मागे. गोलंदाज पण तितके इंटरेस्टिंग नव्हते, उत्सुक नव्हते. त्याला माहित होते की हा चेंडू यष्टांचा हिट करणारा नव्हता. पुन्हा एकदा सिंगल मिळते. मी म्हटलं की विनीत या खेळाडू देखील मी पाहतोय जेव्हापासून या वैतना परिसरामध्ये तो खेळतोय. त्याने नेहमीच आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी केली आहे. एक हुकमाचा इक्का आहे श्रीराम कसले टीमसाठी. शेवटचा बॉल, यावेळेला चुकी नाही आहे. दिया मौका, जड़ दिया, लंबा जानदार छक्का. गिफ्ट दोनों हाथों से कबूल किया. असे बॉल तुम्ही टाकाल तर तुम्हाला एकच परिणाम दिसेल. या कोसमाई क्रीडांगण का असो ना, कुठल्याही मैदानावरती चेंडू तुम्हाला सरळ स्टँड मध्ये जाताना दिसतील. धावसंख्येत आली आहे वाढ. या षटकाराने पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. 5 चेंडूमध्ये 5 होत्या. बघा खेळ कसा बदलतोय. क्रिकेटचा खेळ म्हणून तर हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी काही होतं. 5 चेंडू व्यवस्थित झाले होते विनीतचे, परंतु रुपेशला मिळाली एक संधी आणि संधीचं केलं त्याने सोनं आणि चेंडूला धाडलं गेलं षटकाराच्या दिशेने. एक षटकाचा खेळ, 11 धावा. स्कोर बरोबरती विशाल कोहली आणि रुपेश कोहली जोडी मैदानाच्या आत. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीम कडून पाहायला मिळत आहे. सलामीची ओपनिंग जोडी आहे. चांगली सलामी नेहमीच त्याने आपल्या टीमसाठी दिलेली आहे. दुसरं ओव्हर रोहित आलाय, त्याच्यासाठी पाहूया क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने लागलं गेलं. कारण 5 षटकांच्या मॅचेस 2 षटकं पॉवर प्लेची बंधनकारक आहेत. एक क्षेत्ररक्षक या सर्कलच्या आम्हाला लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये दिसतो, एक लॉंग ऑन
नाही तर मिडऑन क्षेत्रामध्ये दिसतो आणि एक डीप मिड विकेटला हे 3 क्षेत्ररक्षक ते चौकार षटकार रोखण्यासाठी आहेत. चांगली स्पर्धा, चांगली मॅच होणार, कारण तुम्हाला फक्त तुमचं क्रिकेट खेळायचं आहे, समोर कुणी असू दे. फटका चांगला आहे, ओव्हर पिच बॉल आहे आणि ओव्हर पिच बॉलला या कोसमई क्रीडांगणावरती धारा नाही आहे. रुपेशच्या पाठोपाठ आता विशाल कोहली देखील त्याचा क्लास दाखवतोय आणि त्याची गुणवत्ता सिद्ध करतो या षटकाराने. सन्मान कारण पाहिलं बॉल विशालने की या चौकार षटकाराच्या दिशेने जाणारा नाहीये, मला सिंगल डबलच या बॉलवरती घ्यायचं आहे आणि ती घेतली गेली आहे. धावसंख्येत हलकासा वाढ झालेली आहे, 18 धावा बघा. 5 चेंडूपर्यंत सुरळीतपणे कचरे टीमच्या बाजूने चालवतो, पण तो षटकार आला ना, त्या षटकाराने मॅच मध्ये पुनरागमन नायगाव संघाचं झालंय. पुढील बॉल हवेमध्ये, संधी 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 कोण कमवेल आणि कमावली गेली आहे. पहिला झटका, रुपेश कोहली बॅक टू डगआउट. आणि जेव्हा खर्डी गावामध्ये क्रिकेटचं आयोजन होतं ना, तेव्हा आमचा प्रेक्षक वर्ग देखील त्या प्रत्येक स्पर्धेचा दिवाणा असतोय. जिथे जागा मिळेल तिथे आपली जागा निश्चित करतोय. भली स्पर्धा लाईव्ह आहे, परंतु ते सांगतात की मला लाईव्ह जाऊन ही स्पर्धा पाहायची आहे, मला टीव्हीवर किंवा मोबाईलमध्ये स्पर्धा पाहायची नाही आहे, मला त्या मैदानाच्या आत त्या स्टँडमध्ये जाऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. आणि त्या आनंद घेण्यासाठी आलेल्या आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षक राजांचा पुन्हा एकदा मनापासून मी संदीप भोईर आभार व्यक्त करतोय. आणि खास करून आभार व्यक्त करतोय आमचा रतन राजू स्टँड, जो डोंगराच्या कुशीमध्ये बसलाय. पुढील बॉल चांगला तिसरा बॉल होता, इंटू द गॅप खेळून काढलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर होतोय, क्लिअर चेंडू होता, सीमा पार, मिळता 4. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा डीपेक्षा कव्हर निवडला गेला, यावेळेला सरळ सीमा रेषा पार निघून जाते. 1 बाउन्स, बॅक टू बॅक चौकार. मैदानाच्या आतमध्ये आणि माझ्या डाव्या साईडला जो खेळाडू कक्ष आहे खूप खुश आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमचा, कारण ज्या पद्धतीने आता त्यांचा धावफलक आहे तो वेगाने पुढे जातोय. 26 धावा. पुढील बॉल, हा बॉल देखील आला, शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलला फेकून दिलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकारासाठी. स्कोर जर पाहिला ज्या पद्धतीने नायगाव संघ पुढे चाललाय अशी होतील. विशाल आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 9 धावा संख्येवरती खेळतोय आणि विवेक आल्या 3 चेंडूवरती चौकार, 14 धावावरती खेळतोय. चौकार षटकार येताना दिसलेत त्याच्या बॅट मधून. अशीच बॅटिंगची गरज होती एकविरा टीम स्पोर्ट्स नायगावला. जेव्हा तो संघ नाणेफेक करलाय त्याला एक चांगली सुरुवात करायची होती. सुरुवात इथे कसर टीमला देखील चांगली करावी लागेल. विनीतला पुन्हा एकदा इथे आणलं जात आहे. पहिल्या षटकात त्याने 11 खर्च केल्या होत्या, जबाबदारी तर मोठी आहे कारण ही स्पर्धा देखील खूप मोठी आहे. लाख मोलाची, लाख रुपये पारितोषिक आहे. त्याच कोण कमवेल हा चमचमाता चषक
कुणाच्या हातामध्ये जाईल. विनीतचा पहिला बॉल. सुरेख लाईन. विशाल कोळी याला काही समजलं नाही. खेळायचं तर होतं, मोठा फटका जमला नाहीये, कनेक्शन नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी विनीत करतोय. तितकाच चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय विशाल कोहली. हे नाव मोठं आहे या टेनिस क्रिकेटमध्ये, हे नाव खूप मोठं आहे. आपण जर वसई पूर्व पट्टा पाहिला तर त्या पट्ट्यामधील हा संघ देखील मोठा आहे आणि विशाल कोहलीचं नाव देखील खूप मोठं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी नेहमीच चांगली केलेली आहे आपल्या टीमसाठी. बरेच कित्येक मोजता येणार नाही अशा ट्रॉफीज त्याच्या घरी आहेत, त्याच्या संघाच्या नावावरती आहेत. आणि खास करून आपला वैतरणा विभाग देखील त्या संघासाठी खूप लकी आहे. लकी संघ आपण मैदानाच्या दुसऱ्या बाजूला पाहतोय. कसर टीम देखील आहे आणि विशाल कोहली देखील कुठे कमी नाही आहे. हा बॉल देखील पाहिला, स्लोवर वन पद्धतीने टाकला गेलाय. पंचाकडे दाद मागत होते का, बघत होते का, हा प्रश्न होता की हा बॉल वाईट होता, परंतु हा एक निर्धाव बॉल निघून गेलाय. यस, गुड बॉल. शेवटचा बॉल असेल. तिसरा षटक मार्गस्थ आहे. जवळपास 80च्या पोहोचण्याचा प्रयत्न करणार नायगाव संघाला माहित आहे की श्रीराम संघाकडे उत्तम दर्जाची भक्कम फलंदाजी आहे. ओ सुरेख बॉल. पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध केली आहे या खेळाडूने. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. नायगाव संघ जाऊन पोहोचलाय 1 विकेट आणि धावा झाल्या त्या 41. येणारी 2 षटका आहेत आणि या 2 षटकामध्ये अजून किती धावा आहेत तत्पूर्वी वळूया आपण मैदानात जाईल पाणी आणि ऐकूया यशवंत डीजेच्या माध्यमातून आपण सुंदर सुंदर गाणी. फेकण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे सरळ हातामध्ये आणि इथे विवेकच्या खेळीला फुल स्टॉप. आयोजक भारी प्रकाश कदम, डॅशिंग महेश भोईर, असतात सोबत जय पाटील, आयोजक तेज भोईर, आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा, आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे जाणता राजा चषक भारी, जय हाय मानाचा आहे जाणता राजा चषक भारी. विकेटचं झालं पतन, पण आपल्या टीमसाठी त्याने चांगली केली आहे. न्यू बॅटर स्वतः कप्तान संचित मैदानाच्या आत जातोय. एकवेरा स्पोर्ट्स नायगाव टीम कडून. विशाल कोहली थोडा थंड आहे सध्या. या इनिंग मध्ये पाहिलं आपण जवळपास त्याने फेस केलेत 10 बॉल आणि 10 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या नावावरती आहे. अर्षदचा दुसरा बॉल, पहिल्या चेंडूवर मिळालं यश. आल्या प्रतियालाने आल्या जर ओव्हरपिच बॉल मिळाला तर मात्र त्याला थारा नाही या मैदानावरती. षटकार. अरे गावा गावान खुल्ला मैदान, 4 सिक्सरची होते धमाल. काय फटका केलाय. जितक्या वेगाने आला ना त्याच्या 3 पटीने मैदानाच्या बाहेर गेलाय. पुढील बॉल अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षण आहे. फेकी देखील तातडीने केली जाते. संचित देखील आलेला आपल्या षटकाने खातं ओपन करतोय. 10 चेंडूमध्ये 10. विशालला हा आकडा कुठेतरी बदलावा लागेल. त्यांचा संघ सध्या पाहिला आपण एकविरा नायगाव संघ जाऊन पडलाय 48 या आकड्यावरती. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कसरली आणि नायगाव या 2 संघामधला हा मॅच
इथे बॅटचा हलकस एज आणि फलंदाज विशाल कोहली आज अपयशी ठरून मैदानाच्या बाहेर. विशाल मैदानाच्या बाहेर आलेला आहे. पण चांगली जमेची बाब आहे की गेलेला संचित स्वतः कर्णधार मैदानाच्या आत आहे. 48 धावा आहेत. 3.4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. एकविरा नायगाव टीमचा श्रीराम कसराळी टीम या संघाने या पंचकोशीत नव्हे या परिसरामध्ये या परिसराच्या बाहेर जाऊन देखील चांगलं प्रभावित केलेलं आहे. नायगाव संघाला देखील माहीत आहे की धावा करावे लागतील, कारण समोर जरी वैतरणा विभागातील संघ असला पण या विभागातील एक दमदार मजबूत संघ जो आहे तो श्रीराम कसले संघ आहे. आल्याला विकेट करायचं होतं. बॅटवर चेंडू व्यवस्थित आला नाही आहे. सिंगल मिळेल. आल्याला आपलं खातं ओपन करतोय निमेश आणि आपल्या टीमला नेऊन ठेवतोय 49 या आकड्यावरती. आणि महत्वाची जमेची बाब की संचितला आणलं जाते स्ट्राईक एंडवरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. 49 धावा आहेत. जवळपास 70-75 पर्यंत पोहोचण्याचा नायगाव टीम प्रयत्न करेल यात काही शंका नाही आहे. अजून कमी कमी धावा पण रोखण्याचा प्रयत्न कसरली करेल यात काही शंका नाही आहे. बघा किती छान चेंडू टाकलेला आहे. हर्षित त्याचं हे षटक निर्णायक ठरतंय या इनिंग मधलं, कारण या षटकामध्ये विकेट आलाय आणि धाबा कमी आल्यात. एक षटकातून त्याने खाला होता पण तो स्वतःला सिद्ध केलाय आणि या षटकामध्ये धाबा रोखल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 3 गडीच्या मोबाईलमध्ये झाल्यात. एकविरा संघाच्या धावा 49. येणारे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी वळी आपण डीजे यशवंतकडे ऐकूया एक या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आणि नंतर येऊया जाणता राजा चषक 2025-26 या रणसंग्रामामध्ये. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता. मैत्री ऑप्टिक रमेशजी पाटील उपस्थित आहेत. त्यांच्याकडून देखील प्रत्येक हॅट्रिक ज्या असतात क्रिकेटमध्ये हॅट्रिक आहे. विकेटची हॅट्रिक घ्या, षटकाराची हॅट्रिक करा, चौकाराची हॅट्रिक करा. त्यांच्याकडून एक गॉगल हे पारितोषिक म्हणून घ्या. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये असणार? गोलंदाज सज्ज होतोय आदित्य. 2 बॅटर आहेत निमेश आणि संचिती जोडी. 49 धावा आहेत स्कोर बरोबरती नायगाव टीमच्या. आदित्यचा पहिला बॉल. बॅटचा हलकाचा एज इष्टाच्या मागे जातोय. सिंगल मिळेल आणि जमेची बाब मध्ये नायगाव टीमसाठी संचित आला स्ट्राईक एंडवरती. कारण पहिला आपण निमेश आल्यानंतर पहिल्या बॉलवर त्याने प्रयत्न केला पण बॅटवर चेंडू आला नाहीये. या बॉलवर देखील मोठा प्रयत्न केला त्याने खेळण्याचा की धावा येतील पण तसं काही झालं नाहीये. संचित स्ट्राईकवर आलाय, तो खेळेल. 5 चेंडूचा खेळ 50चा आकडा तर लागलाय. आजच्या दिवसातील हा उच्चांक स्कोर आहे. या फायनलच्या दिवसामधील जाणता राजा चषक 2025-26 शेवटचा दिवस या स्पर्धेचा. प्रयत्न झाला. यस, मी म्हटलं ना संचित आलाय म्हणजे काहीतरी संकेत आले. बिग 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 हिटचे षटकार. आमचे गणेश शेठ देखील उपस्थित होत आहेत. षटकार आलाय. मी म्हटलं की संचित आला स्ट्राईक म्हणा ना, काहीतरी आता बदल होणार आणि झालेला बदल स्कोर बोर्ड मध्ये 50चा आकडा पार केला आणि 56 धाबांवरती जाऊन विसावलाय. अजून 4 चेंडू आहेत. अजून 1-2 येणार ह्यात काय तील मात्र शंका नाहीये. आला, उल्लेख केला आणि हा चेंडू खूप 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 दूर गेलाय षटकारासाठी. आज मार्क्स
मुझे पता नहीं कि मैं कैसे जीतूंगा, ये मुझे पता नहीं, लेकिन मैं हारने वाला नहीं हूं, ये मुझे पता है. या उद्देशाने हे दोन्ही संघ मैदानात उतरलेत आणि एक नाण्याची बाजू सध्या आपण पाहतोय की ज्या पद्धतीने संचित आल्यानंतर नायगाव संघाचा स्कोर बोर्ड बदललाय. अप्रतिम जबरदस्त बॅटिंग, उल्लेखनीय फलंदाजी. कप्तानी पारी असावी ना तर अशी असावी मिस्टर संचित सारखी. हा बॉल पाहिला आपण, वाईटचे संकेत येत आहेत मैदानाच्या आतून. म्हणजे मैत्री ऑप्टिक कडून गॉगल कमवण्याची संधी अजून संचितकडे आहे. अजून धावा कमवण्याची संधी नायगाव संघाकडे देखील आहे, कारण त्यांचा संघ जवळपास जाऊन बोलाय 63 धावांवर. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आदित्य गांगेला आहे, प्रेशर तर आहे, दडपण तर आहे. हर्षद येऊन काहीतरी काळमंत्र देतोय. पाहूया या बॉलवरती काय घडतंय, काय बिघडतंय, कोण जिंकतंय, कोण हरतंय. पुन्हा एकदा वाईटचे संकेत. ऑफस्टम्पच्या बाहेर, उजव्या एसटीच्या बाहेर वळवण्याचा प्रयत्न खूप जास्त वळला जातोय आणि त्या वळवण्याच्या नादामध्ये अतिरिक्त धावा देखील येताना दिसत आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावा आहे त्या 64. अजून 3 चेंडू मध्ये मी म्हटलं की जवळपास 75-80 पर्यंत जाऊ शकतात. जर या 3 चेंडू मध्ये 2 बिगिट आले तर, आणि हे संचित असेल तर येणार 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 आणि येणारच. बॅक टू बॅक 3 मॅक्सिमम हिट आणि काय 30 तर फ्लॅट 6. तुम्हाला आपण संधी देतोय आणि आमचे शशिकांतजी इथे बसलेले आहेत, खुश आहेत की ज्या पद्धतीने संचितने आल्या आल्या जे प्रहार केलेत ना, आणि त्यांच्याकडून 500 रुपये त्यांच्यासाठी कॅश प्राइज आलेला आहे आणि मैत्री ऑप्टिकडून एक गॉगल. वाह काय बॅटिंग आहे, धुवाधार बॅटिंग. अजून एक नंबर आहे त्याचा 4. सुपर बॅटिंग. धावसंख्येला आकार, धावसंख्या उंचावलेली आहे 76. अजून एक बॉल बाकी आहे. जे प्रोटेक्टर स्कोर आम्हाला दाखवलं होतं ना 80 धावांचा, त्यापर्यंत तरी आता प्रवास झालेला आहे. मॅच बॉल आलेला आहे, कलेक्ट करा. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. पाहूया आपण. संचित याची खेळी 7 चेंडू मध्ये 31 धावांची जबरदस्त खेळी तो करतोय. अप्रतिम, उल्लेखनीय. म्हणून मी म्हटलं ना की मैं कैसे जीतूंगा मुझे पता नहीं, लेकिन मैं हारने वाला भी नहीं हूं, ये मुझे पता है. मला जिंकायचं आहे. 4 ताले होते शेवटच्या चेंडूवरती. फक्त आपल्याला डॉट बॉल म्हणजे 76 धावांवर पहिला डाव संपुष्टात आलेला आहे आई एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमचा. काय जबरदस्त बॅटिंग झाली आहे. 76 धावा आजच्या दिवसातील ह्या खूप मोठ्या धावा आहेत, बिग स्कोर आहे. श्रीराम कसाली संघाला जर पुढे जायचं असेल तर या 77 धावा या कराव्या लागतील. चला पुढील मॅच जी होणार आहे त्याच्या नाणेफेकीकडे आपण वळतोय. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सांदीप चा संघ आणि एका बाजूला आपण पाहणार आहोत आपल्याच गावातील जांताराचा संघ. वेलकम प्रमोदजी, दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा तुमचं वेलकम. लंच ब्रेक घेतल्यानंतर तर काय अप्रतिम फलंदाजी झाली. संचित असो, त्यानंतर आपण पाहिलं रुपेश कोहली असो. आज विशाल कोहली थोडा थंड होता, पण तो खुश आहे की ज्या पद्धतीने रुपेश कोहलीने सुरुवात करून दिली, विवेकने सुरुवात केली आणि संचित याने सुरुवात जी केली जबरदस्त. त्याच्या बॅक म्हणून ते बॅक टू बॅक मॅक्झिमम 4 हिट आपण पाहिले. आणि शशिकांत बोकाळे साहेब यांच्याकडून त्याच्या खेळीला प्रोत्साहन म्हणून 500 रुपयांचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे. मॅच संपल्यानंतर आपण आवर्जून घेऊन जायचं आहे. तर प्रमोदजी करायचे आहेत आता या 30 चेंडूमध्ये 77 धावा श्रीराम कसली या संघाला. पाहूया कोण जाईल पुढे आणि कोणाचा प्रवास त्या नंबर पर्यंत थांबणार आहे. या जांताराचा चषकातील या 30 चेंडूमध्ये 77 धावाचे होतील का, प्रश्न तर आहे. उत्तर देणार ही 5 षटकं ऐकूया आपण पुन्हा एकदा पालघर भूषण मान्य श्री प्रमोद शेडगे यांच्या आवाजामध्ये.
थँक्यू व्हेरी मच संदीप भोईर यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचा करूया मनपूर्वक धन्यवाद. दुपारच्या सत्राला सुरुवात आणि सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्याकरिता. धर्मवीर प्रतिष्ठान संदीप टीमचे कॅप्टन आणि जनता राजा खार्डी टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी या. यावेळेला धर्मवीर प्रतिष्ठान संदीप टीमचे कॅप्टन मित उपस्थित झालेले आहेत. जनता राजा खार्डी टीमचे कॅप्टन आपण यायचंय. लाख मोलाची ही स्पर्धा. कैलासवासी नयन अरविंद किनी याला सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. त्यानंतर आई कोसमाई मातेचं सुंदर यावेळेला आपण पाहू शकतायत दृश्य. जनता राजा हा फ्लॅग लहरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा हवेच्या झोतावर फ्लॅग लहरत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे हा फ्लॅग झेंडा लहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 30 बॉल आणि 77 रन. नीट 77 रन्स फ्रॉम 30 बॉल्स. अतिशय चांगली ही दर्जेदार स्पर्धा. आदरणीय सन्माननीय महेशजी भोईर या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत दखल आणि हे सुंदर आपण पाहतायत मंदिराचं कळस. आई कोसमाई मातेचं हे मंदिर नवसाला पावणारी हाकेला धावणारी वंदन असेल. सुंदर दृश्य पाहायला मिळते. आमचे कॅमेरामॅन संपूर्ण क्षण चित्रित करत असताना ही डिबेन लाईव्हची खासियत राहिले. अतिशय थीम वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात आणि हे निसर्गरम्य अशा वातावरणात आई कोसमाई मातेचं मंदिर पाहायला मिळतं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन एका साईडला आलेले आहेत तर आपण करूया टॉस. रमेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन व्हावा. मैत्री ऑप्टिक्स जे आपण पाहत आहेत गॉगल दिलेले आहेत. प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय रमेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जनता राजा खार्डी टीमचे कॅप्टन जय. चला या रमेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यस स्टार्ट ऑफ द मॅच. 30 बॉल. वैभव 4 मॅच 95 रन 296.68चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वैभव. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रघुनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष सुस्वागतम. चांगला बॉल परफेक्ट. यावेळेला वाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. गणेश कोळी पुढे सरसावत असताना एकविरा नायगाव विशाल कोळी या संघाला घेऊन चालताना शैलेंद्र घोडेकर असतील, अमर कोळी असतील. हे मात्र लेजंड रुपेश कोळी आपल्याला पाहायला मिळतील. काही महिन्यांमध्ये किंवा 1 ते 2 वर्षांमध्ये 40+ क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉल तयार विशाल कोळी. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. क्रॉस बॅटचा वापर केला आहे. 1 रन तर डेफिनेटली मेल विकीच्या बॅटमधून. ही जोडी जर 3 षटकांमध्ये जर राहिली मैदानाच्या आतमध्ये 30 ते 35 किंवा 40 धावा जर आल्या तर कदाचित एकविरा नायगाव टीमला डोकेदुखी सुद्धा ठरू शकेल. कारण या 2 फलंदाजांमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की कोणत्याही क्षणाला मॅच झुकवण्याची ताकद ठेवतात. ऑफ साईडला खेळण्याचा दृष्टिकोन होता. सरळ बॅटचा वापर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी धावतायत. निमेश साधने पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. एक कडवी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. कडवी लढत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 6 या धावसंख्येवर. 6 रन 26 बॉल आणि 71 रनची आवश्यकता आहे. यावेळेला अप्परकट केला गेलाय. काय बॉलला स्मॅश केलंय. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. म्हणून मी उल्लेख केला होता की वैभव या खेळाडूकडे एवढं टॅलेंट आहे, एवढा पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन हे दर्शवणारा हा षटकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं.
अफलातून खेळतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नाही. या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. क्लास स्ट्रेट ड्राईव्हचा फटका यावेळेला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा नेत्रदीपक चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. जस्ट राकेश राव सरांच्या जवळून बॉल कानाला गुंगारा देत निघून गेला आणि चौकारा येत असताना पाहायला मिळतो. आता 24 बॉल 61 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक डिस्क जॉकी ब्रेक. चैतन्य मात्र डीजे ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 रन झालेत. संजित आपल्या गोलंदाजी मार्कवर संचितला आपण पाहू शकतायत. अतिशय कलात्मक गोलंदाजी करणारा हा गोलंदाज वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. विकी उंच सकल बांध्याचा 20 नंबरची जर्सी परिधान करणारा श्रीराम कसराळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख. एका साईडला वैभवने जी बॅटिंग केले 5 बॉलमध्ये 15 रन अफलातून टायमिंग सहित स्ट्रोक खेळले गेलेत. यावेळेला अप्रतिम फक्त चेंडूला दिशा दिली. वेगेचा फायदा उचलला संचितच्या आणि सरळ चेंडूला पाठवला स्टँडच्या दिशेने. मान सन्मानासाठी आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 4 रन. प्रकाशजी कदम साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न रुपेश कोळी मात्र पुढे सरसावेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अमन एक लेदर क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहायला मिळते 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खार्डी गावामध्ये अतिशय चांगलं हे दर्जेदार आयोजन. जाणता राजा चषक खार्डीचं हे अप्रतिम आयोजन नियोजन. डोळ्याचं पारणं फिटेल पारदर्शकतेचं आयोजन. पारदर्शकता कशी असावी स्पर्धेच्या बाबतीमध्ये, कारण कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नसते. ती स्पर्धा प्रेमाच्या आयोजकांच्या पोटी मोठी होत असते आणि खऱ्या अर्थानं माणुसकीचं नातं जोडणारी ती स्पर्धा त्यामुळे ती मोठी होत असते आणि प्रेक्षकांच्यामुळे ती स्पर्धा मोठी होत असते. कारण प्रेक्षक वर्ग नसतील तर त्या स्पर्धेला अजिबात शोभा येत नाही. चार वाजता परफेक्ट यावेळेला आपण पाहतायत. राजेश पाटील यांनी सकाळीच सांगितलं की अग्रीदाता 007 यांची मात्र टीम जे टेंबी खोडावे जर आपण कधीही थोडेसं तणावग्रस्त असतील दबावामध्ये असतील तर इंस्टाग्रामवर अग्रीदाता 007 या पेजला फॉलो करा आणि त्यांच्या प्रत्येक क्लिप पहा. निखिल गावड असतील, नितेश पाटील असतील, पार्थ गावड असतील, धनेश गावड असतील यांच्या व्हिडिओ व्हायरल झालेल्या आहेत, रील्स बनलेल्या आहेत. चांगला बॉल नाही आहे कारण खूप आवाक्याच्या बाहेर होता त्यामुळे आपण पाहू शकतायत हा बॉल वाईट आणि 1 फॉर द ओव्हर जरूर दिलं गेलंय. कालसुद्धा आपण पाहिलं तर किरण पाटील, अग्री मुलगा विरारकर आणि जबरदस्त आपण पाहिलं तर किरू पाटील 000 हे जर इंस्टाग्रामवर आपण पेज ओपन केलं तर तुम्हाला 66.7K फॉलोअर्स एवढे मात्र तुम्हाला त्यांचा आकडा दिसेल इंस्टाग्रामवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथून जर आपण पाहिलं तर अमन बॉलला फील्ड करेल तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या साह्याने श्रीराम कसराळी टीम जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर जी गोलंदाजी केली आतापर्यंत अप्रतिम संचितच्या माध्यमातून. संचित एक अंडर 19 अंडर 25चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो.
आणि अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना ते रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट असेल सुरूच्या बीचच्या मैदानात, तिथे सुद्धा मात्र काय जबरदस्त गोलंदाजी करताना आपण भर पावसामध्ये पाहिलं होतं याच गोलंदाजाला. पुन्हा एकदा बॉल तयार राईट ओव्हर द विकेटने. अप्रतिम चांगला बॉल आहे, ऑन साईडला खेळला गेलाय, तेवढ्याच वेगाने मात्र फिल्डर आले होते. मात्र तिथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 धावा. साईला आपण पाहतायत चांगले प्रयत्न केले होते. निमेश सामने पुढे सरसावले. त्यांचे पिताश्री मोरेश्वर अंकल हे नेहमीच चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले आणि आता सुपुत्र त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय निमेश सामनेला. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा अचूक पद्धतीने होता. 2 षटकांचा खेळ झाला. हे सफल षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा मोठ्या प्रमाणात आल्या. आता 18 बॉल आणि 52 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. दयानंद तुंबडा मॅचचा आनंद घेण्यासाठी यावेळेला उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा करूया वेलकम. चांदीपकर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील. कंपॅरिझन करताना आफ्टर 2 ओव्हर्समध्ये 25 रन श्रीराम कसराळी तर एकविरा नायगाव 32 रन 7 धावेने पुढे होते. 1 विकेट जरूर त्या ठिकाणी गमावली होती. सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जातील. तत्पूर्वी जाऊया आपण चैतन्य यांच्याकडे. नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. आहे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय हाय मानाचा. सूर्य नारायण देव उगवले नसते तर खऱ्या अर्थानं आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. जाणता राजा. मात्र हा फ्लॅग आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय, लहरताना पाहायला मिळतोय. धन्यवाद डिबेन लाईव्ह कॅमेरामॅन साहिल मांगेला, रोहित चौधरी. अतिशय चांगलं जे आपण पाहू शकतायत ज्या कॅमेरामॅनच्या लेन्सवर खऱ्या अर्थानं लेन्सवर प्रेम असणारं मात्र हे आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या 25. क्लीन बोल्ड, व्हाट अ डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. काय बॉल, रफ्तार का सौदागर निमेश सामने नायगाव एक्सप्रेस म्हणून काय या गोलंदाजाला ओळखलं जातं. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. पापणी लवते तेवढ्याच वेगाने बॉल या वेळेला येत असताना आपण पाहू शकतायत. सुपर डिलिव्हरी, अतिशय चांगला बॉल. श्यामल जोसेफची आठवण आली ज्याने मात्र ऑस्ट्रेलिया टीमची दानादानी उडवली. 6 बॉलवर 6 विकेट घेण्याचा कारनामा केला. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि इथून पाय थोडासा हटवला. कदाचित त्या पायावर बॉल जर जाऊन चेंडू आदळला असता तर विकेट वाचली असती, परंतु एक चांगला फलंदाज. बॅक टू द डगआउट, गॉन. डिलिव्हर्ड होईल. ऑफ साईडला सुंदर ड्राईव्ह. एक नंतर मेल एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर विवेक कोळी त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्यांना आम्ही नेहमीच म्हणतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 26 धावा. ज्या प्रवेशद्वाराजवळून आपण पाहतायत 2 आमच्या नारी शक्ती आहेत. खऱ्या अर्थानं मिक्स फ्रूट आपल्याला पाहायला मिळतं. तो मिक्स फ्रूट कॉर्नर त्या ठिकाणी जरूर एक स्टॉल आहे, तर आपण मनमुराद आनंद घेऊ शकता त्या मिक्स फ्रूटचा. पैसे देऊन आपण जे काही आहे ते मात्र तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. त्या नारी शक्तीला सुद्धा सलाम आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी वेलकम आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. जाणता राजा खार्डी या चषकामध्ये 27ला 1 आतापर्यंत. विनीत 1 बॉल 1, 6 बॉलमध्ये 9 विकीच्या बॅटमधून. विनीत स्ट्राईक एंडकडे उंच सकल बांध्याचा. निमेश सामने
पहिली विकेट घेऊन मात्र या सामन्यामध्ये इरादे पक्के स्पष्ट केलेत. चांगला बॉल होता ऑन साईडला जरूर खेळले गेले. गणेश कोळीला बॉलने बीट केलंय. संचित कोळी पुढे सरसावेल बॅकअपसाठी. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 28 धावा झालेल्या आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं मैदान, अगदी डोंगराच्या कडाकपाऱ्यात काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल. रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा, नायगाव एक्सप्रेस. निमेश सानने. वय वर्ष फार कमी आहे, परंतु या गोलंदाजाचा वेग पहा. अगदी लेदर बॉल क्रिकेट खेळणारे हे खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. मैदानाचा सुद्धा थोडाफार अभाव असतो नायगावकरांचा. जेव्हा पाणी मात्र परिपूर्ण जातं त्यावेळेला मैदानाची उभारणी ही फेब्रुवारी-मार्चमध्ये केली जाते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी विवेक कोळी येतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल विकीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29. धावा थांबलेत आता. पहिल्या षटकात जबरदस्त विशाल कोळीच्या पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर मोठ्या प्रमाणात आल्या, परंतु त्यानंतर विशाल कोळीने सांगितलं की आता तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे. रतन राजू या स्टँडला आपण पाहतायत विनायकजी भोईर यांच्याकडून 1000 रुपयेचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. ते विनायक भोईर तुम्हाला जीपे करतील. ताराचंद भोईर यांनी मात्र ही माहिती दिली. रतन राजू स्टँड थोडासा मात्र यावेळेला शांत राहिलाय. 29ला 1, 8 बॉलमध्ये 10 आतापर्यंत केलेत आणि इथून जर आपण पाहिलं तर 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी ज्या धावा आहेत त्या अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. 48, 12 बॉल 48. संचित कोळी. चांगला फटका आहे विकीचा. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. निमेश सानने पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग होत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आज ग्रामीण क्रिकेटला चालना मिळाले. ग्रामीण क्रिकेट पुढे जाईल हीच प्रत्येकजण अपेक्षा करतो. आपापल्या गावातून चांगलं उत्तम दर्जाचं तुम्ही प्रामाणिक क्रिकेट खेळतायत, त्यामुळे आज ग्रामीण क्रिकेटला आलेले सुगीचे दिवससुद्धा विसरून चालणार नाही आहेत. परंतु या ग्रामीण क्रिकेट पाठीमागे खऱ्या अर्थानं खेळाडूंचा तर सहभाग असतो, परंतु ग्रामस्थ मंडळींचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळतो. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. विनीतचा बेधडक फटका आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय विनीत. विनीतच्या बॅटमधून आक्रमकतेचा स्ट्रोक. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामध्ये विनीतचं मी नाव घेईन. 36ला 1. सामना बॅलेन्सिंग आहे. अजून सुद्धा सामना मात्र रंगू शकेल. परेश पाटील, नितीन भोईर मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. 36ला 1. चांगला बॉल. नितीनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत. शब्द सुमनांनी आपलं सहर्ष स्वागतम. नेहमीच एक चांगलं मॅनेजमेंट, ते सुद्धा गेली कित्येक वर्ष आई कोसमाई चषकामध्ये जबाबदारी स्वीकारत आलेत आणि यंदा सुद्धा त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असेल आई कोसमाई चषकाची. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 वर जाऊन पोहोचले गेले 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 41. 9 बॉल आणि 41 रन. संचित कोळी उजव्या हाताने आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने. या वेळेला परफेक्ट एलिव्हेशन मिळालं नाही. रुपेश कोळीला असं वाटलं अमन घेतील, अमनला असं वाटलं रुपेश कोळी घेतील, परंतु हा एक्झॅक्टली झेल होता रुपेश कोळी यांचा. कॅच ड्रॉफ्ट. 2 रन्स मिळतील. 1च रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. 37 धावा. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. धर्मवीर प्रतिष्ठान संदीप टीम आणि एका साईडला जाणता राजा खार्डी. महादेव पाटील मॅचचा आनंद घेत असताना संघाची धावसंख्या 37. लॉस ऑफ 1 विकेट.
40ची आवश्यकता आहे. यावेळेला हा नो बॉल पंच, कारण अपेक्षित बाउन्स नव्हता आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत पंच सांगतायत या ठिकाणी नो बॉलचा इशारा जरूर दिला गेलाय. फ्री हिटचा सिग्नल मिळालाय. 1 रन तर ॲड होईल. खूपच अवाक्याच्या बाहेर हा बॉल मात्र आपण पाहिला तर नो बॉल होता. खूपच डोक्यावरून गेला होता हा बॉल, डिलिव्हर्ड झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीची आठवण आली एका क्षणार्धात. ऑन सरळ बॅटने खेळला गेलाय, परंतु फ्रीच्या बॉलवर काय चान्स घेतला आणि सरळ चेंडूला पाठवलं विनीतच्या बॅटमधून हवाई सफर करण्यासाठी. षटकार. मिळतोय. 44 रन झालेले आहेत. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 33. आदरणीय शिवाजी ठेकेदार यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राइव्ह, व्हॉट अ शॉट, क्लास. आम्ही हार मान खणखणीत षटकार पाहायला मिळत आहेत. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 27 रनची आवश्यकता श्रीराम कसराई टीमला. हार मानलेली नाहीये. कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्या संघांची सुद्धा स्तुती केली जाते. जर विनीतने अजून एक षटकार जर ठोकला तर दया भोईर साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. जबरदस्त. यावेळेला आपण पाहताय ज्या शेवटच्या षटकात आदित्यच्या गोलंदाजीवर संचितने जे प्रहार केले होते, कदाचित विनीतने मात्र त्याचा वचपा हा 4थ्या षटकातच संचितवर काढला गेला. आदित्य ज्या वेळेला आपण पाहिलं तर शेवटचं षटक घेऊन आला होता. पहिल्या इनिंग मध्ये 27 रन खर्च केले होते. आता अमनला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय आणि कसराळी टीमने 6 बॉल मध्ये 24 धावा चेस केलेल्या आहेत. हा त्यांचा इतिहास आहे. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये याच टुर्नामेंट मध्ये आणि संघ होता फणसपाडा. सहा बॉल 27 रन. व्हॉट अ मॅच. परंतु विनीतने जे षटकार ठोकले ते प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रेक्षणीय फटके आपण पाहू शकलात. एकदा विनीतसाठी सुद्धा जोरदार टाळ्या येऊ द्या. फलंदाज बाद गॉन. या वेळेला नो बॉल आणि सहजगत्या चेंडूला मात्र या वेळेला भिरकावून दिलंय. आकाशाला गवसणी घालणारा षटकार. आता बॉल आहे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 14. तो 3 बॉल 13 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. फलंदाज आल्या आल्या काय भव्य स्वागत केले रोहितने. हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये 45 नंबरची जर्सी परिधान करणारा आयडियल मानत असेल इंटरनॅशनल खेळाडू रोहित शर्माला, कारण असा एकमेव खेळाडू आहे पूर्ण जगामध्ये जो आतापर्यंत एका फॉर्मॅटमध्ये सक्रिय आहे, वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये, आणि त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवला गेलाय. 3 बॉल 13 3-13 फ्रीचा सिग्नल. विकी रोहितला काहीतरी कानमंत्र देतोय. अमन
यावेळेला ऑन साईडला कलात्मकतेचा आविष्कार दाखवलाय, साईला बीट केलंय. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 7. अमन दबावाखाली, रोहित फ्री एन्जॉय करतोय. क्या बात. रंग चढलेला आहे आणि खऱ्या अर्थानं अमनचा बँड बाजा वाजलेला आहे. आता 2 बॉल आणि 7 रन. खेळाडूंनो, प्रेक्षकांनो, जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळे होऊ द्या. दोन्ही टीम साठी देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. 2 बॉल आणि 7 रन. काय सामना, जबरदस्त. या वेळेला मात्र आपण पाहताय एकविरा नायगाव टीम एक बलाढ्य संघ आहे. नामवंत संघ वसई विरारचा एक किंग संघ म्हणून ओळखला जातो आणि त्या संघाला एक ग्रामीण भागातील वैतरणा गट मधून आलेला संघ त्यांना विचार विनिमय भाग पाडतोय. हे आहे आमचं ग्रामीण क्रिकेट. 2 बॉल 7 विचार विनिमय करण्यास भाग पाडलं गेलंय. ज्या पद्धतीने आपण पाहतायत फिल्डिंग सजावट नक्की करावी कुठे. प्रेक्षक खेळाडू बनलेत, खेळाडू प्रेक्षक बनलेत आणि इथून चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. 2:15 वाजलेत. अजून आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत आणि अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदर प्राइज डिस्ट्रीब्युशन आपल्याला कंप्लीट करायचं आहे. 2 बॉल आणि 7. चला घाई करा निमेश सामने. 2 बॉल आणि 7 रन परिपूर्ण. यावेळेला आपण पाहतायत रुपेशजी गायवट या वेळेला उपस्थित झाले, जे अतिशय वेगवेगळे आवाजाचे बादशाह आहेत आणि खास करून अचोळेवरून रुपेशजी गायवट या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या, त्यांचा आवाज सुद्धा आज आपल्याला ऐकायला मिळेल. परंतु मॅच रंगतदार आहे, टाळ्या थांबवू नका. 2 बॉल 7 रनची आवश्यकता. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. कसराळीकर नायगावकर एका साईडला. ऑल द बेस्ट. या रुपेशजी गायवट आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे जवळचे मित्र आहेत, चांगले अँकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं करूया आपण वेलकम वेलकम वेलकम. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 नंतर मिळेल आणि पाहता पाहता 2 रन्स. या वेळेला एकच धाव डिरेक्ट नाहीये, त्यामुळे 1च रन मिळेल. आता बॉल आहेत 1 आणि 1 बॉल मध्ये 6 रन. फोर्स केलं होतं, पूल करण्याचा प्रयत्न केला या बॉलवर. 1 बॉल 6. काय जबरदस्त सामना. ओ माय गॉड. 77 धावांचा पाठलाग करताना जणू काही दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हा सामना आपण पाहताय टीव्हीवर. 434 धावांचा जो पल्ला पार केला होता दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला, असं वाटलं की जिंकणार नाहीत, परंतु हा क्रिकेट बोलतो, क्रिकेटचा इतिहास बोलतो. त्यामुळे मात्र हा सामना रंगतदार. 1 बॉल 6. टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 1 बॉल 6 रन. व्हॉट अ मॅच. काही प्रेक्षक वर्ग रॉकी ग्रुप चषक पाहत असतील ना, त्यांनी मात्र ते पाहणं बंद करून या मॅचला ऑन केलं असेल आणि या मॅचसाठी आपण पाहतात भरपूर शुभेच्छा आलेत. मंगलदाजी गरज साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नवसईचे संतोष कुडू असतील, विवेक पाटील असतील, हे मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि प्रशांत बाबू चौधरी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. धनेशजी वजे हे मॅचचा आनंद घेत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. 1 बॉल आणि 6. पुन्हा एकदा विशाल कोळी शॉट सिली मिड ऑफ. कोणत्याही प्रकारची सावली येत नाहीये, म्हणजे परफेक्ट आहेत. 1 बॉल 6. या वेळेला खेल खल्लास. क्या बात है, क्या बात है. आशुतोष वैती यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. जबरदस्त. रोहित साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. निलेशजी मडवे यांच्याकडून 500 रुपये रोहित साठी. कसराळीकर आहेत म्हणून मी उल्लेख केला होता. ज्या वेळेला विनीतने 2 षटकार मारले ना, मी सांगितलं की इथे आज इतिहास रचला जाईल का, आणि इतिहास रचला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम चांगला खेळ. जय म्हात्रे यांच्या खुशीचा ठिकाणा नाहीये. जयेश म्हात्रे, जय म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये रोहित
यांच्यासाठी रोहित वैती यांच्यासाठी आलेला आहे. 500 रुपये आपण पाहतायत. रोहित जबरदस्त मॅन ऑफ द मॅच. निलेश मडवी समाजसेवक चांदीप यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात रोहितची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या प्रेक्षकांनो. हार्डलक विशाल कोळी, अमर कोळी, गणेश कोळी, त्यानंतर विवेक कोळी असेल, अमन असेल, निमेश सांदे असेल, सचिन पाटील असेल, रुपेश कोळी असतील, या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. या हंगामासाठी आपल्याला लक्ष लक्ष शुभेच्छा. नवनीत पाटील हे ऑनलाईन जीपे करतील रोहितच्या त्या खेळीसाठी. 500 रुपये संचित कोळी आपण घेऊन जायचंय. तुम्हाला शशिकांतजी बोकाळे साहेब यांच्याकडून 4 षटकार मारल्याबद्दल आलेले आहेत. गाववाले आले कोण गाववाले आले शकलात